व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाश कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया आसावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंग विठाला विठाला मंडळाच्या आरती 8 वाजता आपल्याला पाऊण तासात सर्व घ्यायचं आणि आपल्याला या 2 गोष्टी क्षम्य वस्तू निर्देश मंगल आणि आशीर्वाद रूप तर श्रीपाद बाबांनी आपलं मंगल आहे ना वस्तुरूप केलेलं आहे आणि वस्तुरूपाचा अर्थ असा आहे ओवी देतो नामरूप संबंधू जाती क्रिया विधू आकाराशी प्रवादू वस्तुशी विठाला अर्धा पाऊण तास आपल्याला आज आपल्या संप्रदायातील महान महात्मा ज्यांनी या महाराष्ट्राला असा श्रीपाद बाबा सारखा आणि रामदास बाबा सारखा वाघ दिला याच्यावरून सरीत साहूल कळती महाराज संप्रदायामध्ये कशा कशा पद्धतीने महात्म्याने अवतार कार्य केलं थोड्यात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगून जायच्या महाराज सद्गुरू श्रीपाद बाबांच्या मुखातून ऐकलेल्या बाबांच्या संदर्भातल्या काही गोष्टी बाबा अनुग्रहावरून थोडस वातावरण तयार झालं बंड बाबांचं आणि किरू बाबांचं तर दोन्ही वैराग्य मूर्ती प्रकार असा झाला जर अनुभूती जर प्राप्त जर झाली नाही बंड बाबांनी सांगितलं हा तुझ्या ताब्यात काय करायचं ते करून घे पण शास्त्र पद्धतीनं जर तुला ही अनुभूती प्राप्त जर झाली राजीनामा द्यावा लागेल तयारी म्हटली महाराज काय माऊली ज्ञानोबरायांचे ओवे बाबा मला पटणार नाही मी आनंदी भिक्षा मागून जीवन जगलेलो आहे पण ज्ञानोबरायांचे जे काही महान वाक्य आहे ना माझ्या श्रीपाद बाबांनी पूर्ण केले
विठाला काय गोवी बोलीची काना वचनाची आ बेटी सरसाची पैकिरटी वस्तू होऊन उठी किंवा मग तो महावाक्याच्यानी गुरु कृपेच्यानी माता तर ठेवीला नव्हे भाऊ या ऐकायला लय बरं आहे हो पण प्रत्यक्षात या गोष्टी सद्गुरु बाबांचे पुत्र बाळासाहेब आपल्या जवळ आहे. ज्या टायमाला बाबांची भेट झाली बाबांना म्हणलं बाबा आता बास मला तुम्ही आज्ञा द्या मी आता घरी जातो आळंद देतो. बाबांची भाषा म्हणजे बाबा म्हणे भाऊ बाकीच्याने तुकडे मोडून काहीच केलं नाही पण तू मात्र काहीतरी माऊलीच्या शब्दाचं सार्थक केलं. पण एक काम कर हा ज्ञानोबा राहिली अवघड परमार्थ सोपा केला आणि आळंदीकरांनी सोपा परमार्थ अवघड केला. एवढं मात्र आपल्याला करायचं नाही. दूरदृष्टी होती महात्म्यांची. बाबांनो अजून एक शब्द मला माझे गुरुबंधू आदरणीय शांताराम भाऊ काकड आणि मग बरोबर आलो. बाबा आपल्यातल्या महात्म्यांची मी स्थिती वर्णन करतो. गाथ्याचं पारायण देऊळा केलं सद्गुरु सच्चिदानंद केरोबाबांनी. पण पारायण कसं केलं माहितीये आपली परंपरा आपला संप्रदाय आणि आपल्या संप्रदायाची रीत. तुम्ही समजदार आहे तुम्ही काय बोलायला दूध पित नाही पण एक सांगू वैराग्याच्या पात्रातच बाबाचा परमार्थ राहतो. विठाला वरून किती बाबा बनता येईल भाऊ पण बाबांनी बाबा अंतकरणातून बनवला. घटकाभर माझा राग आला तरी चालेल पण आता तेच माझ्याकडून बोलून घेत मी तरी काय करू. मला तो उभी पण आहे बर का. वैराग्याविन काही ज्ञानाशी तरण्याची हा अलीकडचा शब्द राहिलाय माझ्याकडून. विरक्ती वाचून काही विरक्ती वाचून काही ज्ञानाची तरण्याची नाही ये विचारून ठाई ठेविले देवे. आपण गुरुदेवे म्हणायचं. महाराज त्या महात्म्यांनी तुम्ही परमार्थ जिवंत ठेवला माझ्या माऊल्यानी. दोन्ही बाबा म्हणायचे भाऊ हा परमार्थ करावं तर माझ्या लेकीनी. लिंबाचा पाला खाला बाबा आणि लिंबाचा पाला खाऊन पारायण केलं. भाकरी जोडून चपात्या जोडून नाही. मला तुम्ही सांगा जो महात्मा लिंबाचा पाला भक्षण करून जगद्गुरु तुकोबरायचं पारायण करतो श्रीपादासारखा वाघ का पोटी तयार येणार नाही. आणि सत्य परिस्थिती महाराज अजूनही त्याचे 4 प्रकारे तुमच्या लक्षात आणून देतो. चारीही म्हणजे ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ आणि संन्यासी चारीही साधना केल्यात. साधना करणारे भिन्न भिन्न आहे पण साधनेचा अनुभव मात्र एक आहे बरं का. हो आणि म्हणून आपल्या संप्रदायाला एक मर्यादा आहे महाराज. आपल्या संप्रदायाला पहिलं अधिष्ठान आहे. तो करा मग नीट आहे का बरं का एवढा पॉइंट. आधी आपल्या अंतकरणामध्ये अधिष्ठान आणि अधिष्ठान एकदा फिक्स झालं का मग अनुष्ठान करता येतं. तसं नाहीये. आणि अनुष्ठान एकदा व्यवस्थित झालं
तुम्ही कुठेही जा त्याचं अनुसंधान तुटत नाही. हा, आणि आता अनुसंधानाची लिंक लागली का यांच्या भाषेमध्ये अनुराग तयार होतो महाराज. आणि त्या अनुरागाची झलक प्राप्त. तू म्हण बाबा अनुराग म्हणजे साधा शब्द लक्षात घ्या माऊली. आपल्या काही ध्यानात नाही, पण सद्गुरूच्या कृपेनं त्या नामाची ऑटोमॅटिक आठवण झाली बर का. ऑटोमॅटिक काही नाही, काही पुढे प्रसंग नाही, पण आठवण होणं वेगळं आणि आठवणी बरोबर अंतकरणातून भाव तयार होणं या नावा अनुराग. विठाला आज ना पुण्यतिथी संतपर मागणीपर आणि काला खरं असं एवढं एकत्र पाहिजे. आज आपली माणसं म्हणून काय प्रकार झाला. एका साधूची आणि एका गवळणींची गाठ झाली. हा, ते म्हणे महाराज काहीतरी तुम्ही प्रयत्न करावं. हे काय केल्यानं बाजूला व्हायला तयार होईल. आणि महाराजांनी दुसरंच ऐकलं. महाराज म्हणे एवढा सोपा आहे का. केस कापावं लागतात, उपासना करावं लागती. त्या गवळणी म्हणल्या तुमच्या आमच्या देवात काही बदल नाही. आम्ही तुम्हाला काय विचारतो रे. आम्ही तो ध्यानातून निघून जाईल याचा उपाय तुम्हाला विचारतो. आणि महात्माजी ध्यानात येत नाही हा उपाय सांगतो. असं करावं लागलं. नीट ऐका बरं का मी काय म्हणतो महाराज. आणि अशी स्थिती ज्या टायमाला ना तयार होती ना, महाराज म्हणतात अरे दुरी देव नाही याला बर का. हा अनुराग आहे महाराज. आणि त्या अनुरागातून जी अनुभूती आहे ना ती टिकाऊ स्वरूपाची आहे. नाही तर बरेचसे प्रबोध झाल्याच्या नंतर बेंड्या कात्रीत गेले. विठाला नीट ऐका. अनुग्रह आणि प्रबोधामधल्या भक्ती तत्वाचा जो निर्णय बाबा आता श्रीपाद बाबांचे रामदास बाबाचे शब्द करतात का बाबा त्या टायमाला इतकं तळतळून आपल्याला काय सांगत होते. अनुग्रहाची अवस्था अशी आहे मांजर आणि मांजरीचं पिलू. त्या टायमाला पिलावर जबाबदारी नसती. जबाबदारी कोणावर आहे. मग ती 7 घरं फिरवायचे का 14 घरं फिरवायची ती अजिबात नाही महाराज. त्यानं फक्त एकच करणे. तिनं जन्माला घातलंय ना बस तिचं चिंतन करणे. आणि जबाबदारी कोणी व्हायची त्या आईनं व्हायची. प्रबोधात बाबा तसं नाही. प्रबोधात तसं नाही. प्रबोधामध्ये असे माकडी आणि माकडाचं पिल्लू. ती काय सांगते बाळा तुला जर जगायचं असेल या बाजारामध्ये तर तुला मला पकडावं लागेल. हा, आणि जर तू मला सोडलं बरं मला काही एक काम नाही. या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून मला माझे पोट भागवायचंय आणि मला तुझी बी व्यवस्था करायची. आणि तू जर मला सोडलं तर काय अवस्था होईल. मला एका महात्म्याचा शब्द आठवला महाराज. म्हणतात त्यांच्या ग्रुपमध्ये एक प्रकारे ज्या वेळेस ते वानर किंवा माकड या फांदीवरून त्या फांदीवर या झाडावरून त्या झाडावर उडी मारत असताना ते जर त्या फांदीच्या नियमातून चुकलं आणि ते जर खाली पडलं तर त्याला वाळी टाकतात. विठाला माझा म्हणण्याचा भाव लक्षात घ्या. आता जबाबदारी कोणाची आहे. आपण जवळजवळ सर्व त्या वातावरणात चालणारी मंडळी महाराज. हा,
अनुग्रहापेक्षा प्रबोधाची जबाबदारी अक्षरशः महाराज हो. आणि मराठीतलं महावाक्य ज्ञानावर यायचं भाऊ. आपुले आपण करा. आता ती नाही माकडीने विचार कर, आता पिलाने विचार करायचा आहे. मला आईचं दूध पण प्यायचंय, मला आईच्या कुशीत पण राहायचंय आणि मला आईच्या हातचा घास पण खायचाय. बाबाची भाषा, बाबा उदाहरण द्यायचे आपल्याला. तो ससाना पक्षी वर जातो आणि पाण्यातला कोणता जागा आहे मासा आणि कोणता झोपलेला आहे. हा उडी घेतल्या घेतल्या स्नान, त्याच्या आधी अनुसंधान आणि बाहेर निघाले भोजन. हे तसंच बरं का. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही म्हणता तो पण काय होतं कळत नाही. पण काहीतरी नक्की थोडी गडबड होती ना गडबड. पण एक सांगू करा जाऊ, ज्या बाळाला भूक लागली ना त्याला जर खरोखर जर अमृत प्यायचं असेल तर त्याला एकदा आईचा टाळू फोडावा लागतो आणि नंबर 2 ला आपल्या मुंबईच्या भाषेत आईच्या रेंज मध्येच राहावं लागतं. नाही मला बॅलन्स चांगला आहे, वर्षाचा मारलाय म्हणला आणि 1 नंबरचा आहे. अरे पण तो रेंज मध्ये आहे का? रेंज मध्ये जर मोबाईल जर नसला ना महाराज, तुम्हाला नाही तिकडे अनुभव, आमच्या डोंगरामध्ये अनुभव आहे महाराज. ऑटोमॅटिक त्याची बॅटरी उतरत जाते. संपर्क तर तो देत नाही माऊली, संपर्क देत नाही. संपर्क तर त्याचा फुटलेला राहतो, पण मात्र महाराज त्याची बॅटरी टिकत नाही. घेण्याजोगे बर का. तुम्ही म्हणा महाराज अजून थोडी जवळची भाषा. या जगाची आपण चलन वलन क्रिया पाहतो. आम्हाला प्रश्न होता महाराज, विषय हाच विचारसागराचा 4था तरंग. म्हणले बाळा हो, तुम्ही ब्रह्मात जगत पाहता का जगात ब्रह्म पाहता? एवढं तू करा मम्मी, जगात ब्रह्म पाहता का ब्रह्मा जग पाहता? महाराज शांत डोक्यानं, या विश्वामध्ये असणारी जी चेतना शक्ती, त्याला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो. ही जी चेतना शक्ती तुमच्या माझ्यामध्ये, ही चेतना शक्ती आहे. आपल्या भाषेत 6 आणि इकडे हम नीट ऐका बरं का. आणि ह्या दोन्ही चेतना शक्तीमध्ये जो जागृत राहतो बाबा, माऊली जागृत राहायला सांगितलं बरं का आपल्याला. बाबा आपल्याला जागृत राहायला सांगितलं. आणि एकदा का तो जागृत झाला आणि वेळोवेळी तो जागृत राहिला का, तर तुम्हाला काय सांगू, त्यांनी सांगितलं कुठं लांब जाऊ नका, कुठं लांब जाऊ नका महाराज. आया देहरूपी पंढरीच्या दारात बाबाने परमार्थ आणून ठेवला. विठाला अशी गंमत झाली. रामायणाचे प्रकार भरपूर आहे, पण मला वाटतं हा प्रकार आध्यात्मिक रामायण, कारण आपल्या बाबांना आध्यात्मिक आणि आनंद असे 2 रामायण भाऊ ते ग्रंथ बाबांनी पाहिले नाही. ते ग्रंथ जर आता वाचायला घेतले ना तर संपूर्ण बाबांची भाषा होती. म्हणजे महात्मा ग्रंथ बोलत नाही, महात्मा जे बोलतो तो ग्रंथ असतो. विठाला काय प्रकार घडला, रामराय सीता माता बसल्यानंतर सीता मातेने विचारलं प्रभूला, प्रभू तुम्ही नेमका धनुष्य मोडला भरसभेमध्ये, मग तुम्हाला मी आवडले म्हणून धनुष्य मोडला का माझ्या अंगावरचे कपडे आवडले म्हणून धनुष्य मोडला
का माझ्या अंगावरचे अलंकार आवडले म्हणून धनुष्य तोडला. पण आपल्या श्रीपाद बाबाची शब्दातली वाणी ध्यानात राहू द्या. सीता म्हणजे भक्ती तत्व. सीता म्हणजे भक्ती तत्व. इतका गोड विषय महाराज. आता बघू जसं जसं आपल्याला वेळ सहाय्य करेल तशा पद्धतीनं महाराज तूर्त आता फक्त सीता आणि भक्ती एवढं ध्यानात राहू द्या. बर म्हणले मग मला तुझे दागिने बघून तुम्हाला आवडली. बर म्हणजे मग तुम्हाला कोणता दागिना आवडला? बिंदी आवडली, मणी मंगळसूत्र आवडले, जोडवे आवडले, काय जे असं ते. रामरायाने सांगितलं सीते मला काहीच आवडलं नाही, फक्त तुझ्या नाकामध्ये असणारी जी मोराची नथ तीच मला आवडली. आता तुम्ही सांगा महाराज किती मोठं पाकिट दिल्यानंतर या शब्दाचा अर्थ कळलं. हा नीट ऐका महाराज. प्रभूनं सांगितलं सीते तुझी सर्वस्व भक्ती जी आहे ती ह्या तत्वामध्ये चालू आहे प्रबोधातल्या, आणि तू अखंड त्याच्या जागृत होती हे मला आधीच कळत होतं. तुम्ही माझे म्हणून थोडस बोलायचं महाराज. त्या भक्तिरूपी प्रबोधाची शक्ती आहे का? मारुतीरायाचा पवन पुत्र आहे प्रश्न नाही. बाबांच्या शब्दात मारुतीराय वेळे नव्हते, घाई घाई गेले नाही शोध घ्यायला. प्रभूने सांगितलं अरे सर्व गेले, तुला काय वाटत आहे का? तो म्हणला त्यांच्यासारखा एवढा बावळा आहे का मी? म्हणले काय प्रभू मी बघितलं नाही आईला, माझा परिचय नाही आणि भेटल्या तरी मी ओळखू शकत नाही. काहीतरी काहीतरी खून जी जायची ती खून दिली. पण महाराज रामरायचे डोळे भरून आले. प्रभू ज्याचा क्लिअर आहे ना देव त्याचीच वाट पाहतो. ध्यानात राहू द्या. प्रभूचे डोळे भरून आले आणि मारुतीरायाला सांगितलं तुला एक सांगू, जिथं माझी भक्तिरूपी सीता जिथं कुठं असेल तू गेल्यानंतर ती ज्या जागेवर बसलेली आहे आजूबाजूचे जे वृक्ष आहे त्यांचं भजन चालू असेल. राम राम तुम्ही समजून घ्या. राम नंबर 2 हनुमंता आजूबाजूला सर्व रावणाच्या राक्षसनी त्यांचं देखील भजन चालू असणार. महाराज एक शब्द डोक्याच्या वरून गेला बा, माझ्या तर गेला. रामराय म्हणले एक सांगू, तिथं जे निर्जीव दगड आहे का माऊली सीतेच्या जवळ या भक्तीच्या जवळ निर्जीव जे दगड आहे ना त्या दगडांवर देखील माझ्या या भक्तिरूपी सीतेच्या नामाचा प्रभाव आहे आणि ते दगड देखील राम राम राम. महाराज माझ्या श्रीपाद बाबाने आपल्याला जिवंत केलं रे. वेळ वाया घालू नका बरं. लय वाईट दिवस आहे आता पुढं. तुमच्या पाया पडून सांगतो एवढे वाईट दिवस आहे. आता फक्त एकच करायचंय, आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे महाराज. मग नाही तर लय अवघडे. आपण घात करू शत्रू झालो मी दावे दारू. अरे तू तो कृपेचा सागरू उतरी पार तुका. माझ्या बोलण्याचा भाव लक्षात घ्या महाराज. या परंपरेनं या महात्म्याने इथपर्यंत हा वारसा हे तत्व हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं आणि रात्रीचा दिवस केला आणि इथपर्यंत हे वातावरण आणलं. माफ करा मला बाबा, तुमच्याकरता मला 2 शब्द बोलायचे, कारण तुमचं एक लेकरू तिथं मला भेटतंय. सर्व ऐका काय प्रकार घडला महाराज. सद्गुरु भीमसेन भाऊनी
त्या लेकराला इथं प्रसाद दिला. आता आमचं स्वभावाचे आम्ही कधीच गुरुपदाला भुकेलो नाही. आम्ही कोणालाही प्रसाद दिला ना आपलं काम काय भाऊ तुमचे बी ना आमचे बी या बाई हे लाख मोलाचे हो. आणि त्याच्यामुळे महाराज पहिले तसे आता तसे आणि बाबाच्या कृपेनं पुढे तसे राहणार. जे स्वतः श्रीपाद व्हायला गेले ना नाही बर का माऊली हे कार्यक्रम अवघडे हे तत्व हे वाघिणीचं दूध आहे तुमच्या पाया पडतो. एखाद्याच्या मनात जर असं ना त्याला जाणून टाका आणि ज्ञानदेव म्हणे सद्गुरूचा आम्ही दास बस नेने साधनास आण काय. बाबांनी त्या लेकराला प्रसाद दिलाय आणि त्यांच्या गावात घडलेली घटना आहे. महाराज आपल्या एका साधकाला त्याला अनुग्रह मिळाला पण त्याला एकच सांगितलं श्रीपाद रामदास महाराज काहीतरी कारणास्तव तो बँकेत गेला. त्याच्या पुढं एक आजोबा आणि एक नातू होता. 5 लाख रुपये इथं मुंबईला हॉस्पिटलला भरायचे होते तेव्हा त्या मुलीचा ऍडमिट करून घेणार होते. हा साधक बंधू पाठीमागं ती पुढं त्यांनी 5 लाख रुपये काढले. याला याचे काय काढायचे होते 2-2.5 लाख यांनी काढले. ते तिथून निघाले. आता ते पुढे निघाले हा बिचारा पाठीमागून निघाला. पण आजोबा माग 5 लाखाची पिशवी नातवाच्या ना आजोबाच्या मध्ये आणि आजोबा असल्या कारणी आधाराची काठी त्यानं आडवी. त्या नातवानं सांगितलं बाबा जर गाडीचा धक्का लागला ट्रॅफिक भयानक आहे तुम्ही फक्त चालू गाडीमध्ये काठी उभी करा. बाबांनी ऐकलं काठी बाबा उभी करायला गेले पण काठीच्या टोकाला पिशवीचा बंद अडकला. काठी राहिली उभी आणि पिशवी पडली खाली त्या 5 लाखाची. ते आपलं लेकरू येत होतं त्यानं बघितलं त्यानं पिशवी उचलली डिकीट टाकली आवाज दिला हार्न वाजवले. नातूने आरशात बघितलं आपल्या गाडीचा कोणतरी पाठला करतोय 101% कुणीतरी चोर आहे. अरे धावा गाडी वळाली हाय वळाली आमच्या मग चोर लागला. अरे काठे आणा कोयते आणा. महाराज येतो बाबा गर्दीनं हा बाबा गेला आपला साधक. ते म्हणले हे खोडा पण तुमची पिशवी आहे का जाग्यावर. म्हातारं तोंड जोडायला लागलं. आपल्या साधकाने बाबाचं दर्शन घेतलं पिशवी हातात दिली. बाबा रामकृष्ण हरी जय हरी. तो म्हणे भाऊ तुझा बाबा कुठे. ते म्हणे माझा बाबा गोटी दे माझा बाबा गोटी दे. अरे म्हणले माझ्या बाकी सापडल्या तिथे त्याच्यातला रुपया पाहायला मिळाला नसता. नाही म्हणे आमच्या गुरुवार्यांनी आम्हाला हे शिकवले नाही. महाराज तुम्हाला पटणार नाही. मुलगी ऍडमिट केली तिचे पायी घराला लागले आणि त्या मुलीला दर्शनाला त्या लेकराकडे आणलं बर का. पण एक प्रकार दर्शन झालं आणि जी तोडकर ताई आहे त्यांच्या गावात 2 एकर शेती म्हणून तो ट्रॅक्टर घेऊन तिथे गेला. भगवान शंकराचं मंदिर आहे जागृत धम्य ऋषीच असतो. आणि महाराज काम चालू आणि पुढच्या टायर कडून एवढा नाग त्या ट्रॅक्टरवर चढला. महाराज भाऊ एवढा ट्रॅक्टर चालू आहे आणि त्यानं तो असा फणा उभारलाय आणि या बाळाला वाटलं आता मी पळणार कुठं. पायी ब्रेकला आणि टायर जवळ. त्यानं काहीच केलं नाही महाराज फक्त एकच केलं माझ्या श्रीपाद महाराजा माझ्या सद्गुरु राजा माझ्या रामदास माझा जर खरोखर प्रामाणिक माझा जर परमार्थ जर चालला असेल तर आता याच्यातून मला वाचवशील. काही नाही केलं बरं फक्त त्याच्यातच परमात्मा पाहिला ना हात जोडले. भाऊ तुम्हाला पटणार नाही. अरे चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती आणि व्याघ्र न करती. तुमच्या पाया पडून सांगतो अरे ज्या पायाला दंश करायचा हा काळ होता. अरे त्या लेकराच्या पायाला जिभेनं स्पर्श केला आणि उडी मारली महाराज त्या सर्पानी. काहीच नाही महाराज. अरे काय ताकद आहे राजा हो. महाराज हे विश्वाची माझे बाबा आपल्यासाठी म्हणायचे बडव्या हो आईस टुकुर जायच दादा महाराज म्हणजे आमच्या तुमच्या पाया पडतो. तुम्ही ना व्यापक दृष्टीनं आणि एक फक्त ध्यानात ठेवा महाराज सद्गुरूला देह रूपानं पाहू नका.
आहे का नाही महाराज? हा, सद्गुरूला दियानं पाहायचं नाही, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती एवढी लाख मोलाची परंपरा आहे. आणि एक लक्षात ठेवा बर का, आता आता काय काळजी करायचं काम करायचं नाही. आता सर्वच मंडळी आपल्याला सांगायला लागले, आम्हाला बाबा असताना प्रसाद मिळाला आणि परिवर्तनीय वातावरण झालं. पण हे गोष्ट जाता जाता लक्षात ठेवायची. महाराज, मी तुमचे कान उघडा म्हणून बोलतोय. भाऊ, ज्या दिवशी श्रीपाद बाबांनी मला पदरात घेतलं बर का, हा, पण मी चाणक्य बुद्धीनं नामदेव महाराजांचा गाथा, तुकाराम महाराजांचा गाथा, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा गाथा आणि ज्ञानेश्वर माऊलींची गाथा नीट ऐका बर का. हा, मी विचार केला या नामाला ग्रंथामध्ये स्थान काय. बाबा काय बोलायचं आपल्याला, शास्त्र प्रमाण. भाऊ, माझ्या चिंतनात असं लक्षात आलं, ह्या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत आहे का, जेवढे उंच पदवीला प्राप्त झाले निळोबरायापर्यंत, प्रत्येक संतांना या नामाचा प्रसाद आधी मिळाला. नीट ऐका बरं का, या नामाचा प्रसाद आधी मिळाला. आणि हे नाम काय करतं, भवितव्यातल्या भक्ती रूपी इमारतीचा पहिलं पायाचं काम करतंय महाराज. कशाचं काम? पायाचं काम करतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्याचा पाया क्लिअर झाला त्याची इमारत, आणि ज्याचा पाया डळमळीत कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? मग कल्पना करा, बाबा म्हणायचे, भाऊ अरे आपण एवढे भाग्याचे, आपल्या परमात्माचा पाया ज्ञानोबरायाने रचलाय, ज्ञानदेव रचिला. आणि पुढं कळस तू काय झाला शे. नीट ऐका, सर्व साधूंना हा प्रसाद झाला. या प्रसादावर सर्व भक्तीची इमारत यांनी तयार केली आणि जगाला सांगितलं महाराज. पण लक्षात आलं तुकोबरायच्या, हे पुढं भुईपोड जन्माला येणारे आणि हे गोंधळ करणारे ना विलाज असतो अर्थ लोपले, बरोबर आहे का नाही, नाश केला हा विषय डुबीपणी साधना अवघे. नाही तर महाराज ज्ञानोबरायांनी सुटसुटीत गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदे दुष्यते सोहम बाबी पूर्ण जाते, या सकळाते विनवडी. हा, करा विठ्ठल. हा, विठ्ठल स्मरण म्हणजे काय, सर्वम खलविदम ब्रह्म. हो, चल महाराज, ज्यांचा आपण अभंग घेतला आपल्या सर्वांना माहिती आहे. अखंड सेवेमध्ये काकाने त्यांना कच्च ठरवलं, परंतु भगवत कृपेनं परत ज्ञानोबरायांनी ज्या व्यक्तीनं ज्ञानोबरायांना खापर मिळून दिलं नाही, आता मला तिकडे जायचं नाही. विसोबा खेचरांना सद्गुरूची पदवी आणि नामदेव महाराजांचं काय बनवलं, सद्गुरू बनवलं. मोठी मौज बर का महाराज. सर्व वातावरण परिपूर्ण झालं. नामदेव महाराजांचा पहिला देव मंदिरापुरता होता बर का. हा, गुरु कृपा ईश्वर कृपा झाल्यानंतर आता देव कसा झाला, व्यापक. हा, व्यापक झाला महाराज. असा व्यापक झाला, असा व्यापक झाला, राम 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 बोलायचंच काम नाही प्रकारे घडला महाराज. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन केलं नामदेव महाराजांनी. रावळात आले, पांडुरंगाच्या रावळात घुसले नाही, बाहेरच्या रावळात. आणि काय झालं, कोण झाले महाराज, त्यांना कोणाची तरी अष्ट सात्विक भावाची अवस्था होती असं न पाहता कळायला लागलं. ते इकडं पाय तिकडं पाय आणि
मगाशीच बाळूभाऊचा नामचा विषय झाला. अरे नुसत्या फोनच्या जी आरीवरून आपल्या माणसाला कळतंय माझ्या दादा माझ्या श्रीपाद बाबाचं लेकरू आहे. नामदेव महाराजांना कळालं महाराज इथं कोणाची तरी अवस्था होतीये अष्टभाव, पण मला दिसेना का. इकडं पाहतात तिकडं पाहतात तिकडं पाहतात. भाऊ नामदेव महाराजांचं लक्ष कान्हो पात्राचं जे झाड आहे का त्या बाजूला गेल्याच्या नंतर त्या दिशेनं नामदेव महाराज गेले आणि नामदेव महाराजांना बघितलं. अरे 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 ही तर माझी कान्हो पात्र आहे. महाराज कडकडून मिठी मारली. मज वाटे त्याशी कदान सोडावे चरण त्यांची. महाराज त्या कान्हो पात्राच्या वृक्षातून आवाज आला. दादा माझ्यावर ज्ञानोबारायांनी कृपा केली भर वाळवंटामध्ये आणि त्या साधनेतून त्या तत्वातून मी पांडुरंगाच्या चरणी दे समर्पित केला. पण या वृक्षाच्या रूपानं मी ते चिंतन आणि त्या भावाचं प्रेम मी चालते. दादा दादा तू लढीवाळे माझ्या पांडुरंगाचा लढीवाळे आणि आज मला तुझी भेट आज माझ्या परमार्थाचा कळत झाला. पण आता कल्पना करा कान्हो पात्राचं वातावरण बघितल्यावर नामदेव महाराजांना काय झालं असं तुम्हाला पटणार नाही. समोर देवी आणि इकडं कान्हो पात्र आहे आणि जो अभंग कीर्तनाला घेतला का लई किती तर अभंगे सर्व बाबा लोक त्यामुळे अभंग घेत नाही. आणि मग या अभंगाच्या प्रत्येक चरणामध्ये स्वतःसाठी नाही माऊली स्वतःसाठी नाही एवढ्या माझ्या लेकरासाठी आणि कान्हो पात्रासाठी अभंगाचं प्रत्येक इथं सारं संस्कृत व्याकरणी हा लागलाय आणि हा एवढा खतरनाक आहे राम राम बोलायचंच काम नाही. प्रश्न आहे आता इकडं आहे आणि इकडं कल्प आहे आणि स्वतःसाठी तर काय मागितलं आणि वरून प्रार्थना केली. आता नाही त्याच्यात बारीक आहे कोण मागतं कोणाकडं मागतं मागण्याची दिशा काय मागण्याची फळप्राप्ती काय. ज्याच्याकडं मागायचं तो श्रीमंत असावा त्याच्याकडं स्वातंत्र्य असावं त्याच्याकडं उदारत्व असावं भरपूर आहे. आणि पुढे गेलो एक वर्ग असा आहे तो सेवा करीत नाही काही मागत नाही. एक वर्ग असा आहे तो सेवा करीत नाही आणि मागितल्याशिवाय. तिसरा वर्ग असा आहे बरं का तो सेवा करतो आणि मागतो. पण एक वर्ग आहे
सेवा करतो पण काही मागत. आणि देव असा आहे जो मागतो त्याला देत नाही बर का, आणि जो मागत नाही त्याला दिल्याशिवाय. थोडा अलीकडे या महाराज. हा अशब्द जो आहे हो, अथांग समुद्र टप्पा तोडून टाकला महाराज. हो, मग हा कल्प नेमका प्रकार काय, हा कुठून आहे, हा कोणाचा आहे, हा कसा आहे, नीट ऐका. मुळात 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, हे 4 युग आहे. आणि या 4 युगांची प्रत्येकाची आयुष्य गणना भिन्न आहे. कलियुगाचं आयुष्य 4 लक्ष म्हणजे 4,32,000. नंबर 2 द्वापार युग 8,64,000. त्रेतायुग बर का 12,96,000. राहिलेलं 4थं सत्ययुग 17,00,000 बर का 28,000. याची टोटल आहे बर का मला वाटतं 40,00,000 आणि 20,000. थोडं अलीकडे या. असा नियम आहे तत्वामध्ये. त्या 4 युगाला एका ठिकाणी चतुर्युगी म्हटलं आणि या ठिकाणी महायुग म्हटलं एका ठिकाणी. असे 1,000 महायुग गेली का ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. त्याच्यानंतर परत दुसरे असे 1,000 महायुग गेली का ब्रह्मदेवाची 1 रात्र मिळून काय झाला 1 दिवस. आणि त्या दिवसाला कल्प असं म्हणतात. पण त्या अन काय केलं माहिती का, जेवढे निसह्य कल्प नाही, या जगात जेवढे कल्प असतील तेवढे कोणाला मला नाही, या परंपरेची सेवा करीत आले. 44 वर्ष सेवा करीत आली मंडळी. नामदेव महाराज म्हणतात मला नाही, पण असं कोणाला मिळावं वावे तया म्हणजे त्याला मला नाही म्हटलं. आणि नंबर 2 त्या कार्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं सर्वांच्या कुळा अकल्प आविष्य वावे तया इकडं नाही तया कुळा काय शब्द वापरला मला. आणि अर्धा शब्द आहे माझी बाबा. आता परमार्थ तो माझा शब्दच गेला बर का. जोपर्यंत माझा होता ना तोपर्यंत साधकाला बघितलं तरी अवस्था व्हायची. नाही पाहणं तर लांब. साधकाने साधकाची आठवण केली तरी अवस्था व्हायची. आणि आता नाम घेतो तरी अवस्था होत नाही महाराज. कसा एवढा फरक झाला विठाला. वाल्मिक भाऊ त्या टायमाला साधक कमी होते. वाल्मिकाचं नाव त्यांचं गाव माझ्या डोक्यात आहे धुळे जिल्ह्यामध्ये. नाही म्हणजे माझी थोडी रामकृष्ण नीट ऐका. त्या टायमाला साधक कमी होते आणि साधना जास्त होती. आणि आता काय साधक वाढले आणि साधना कमी झाली. फक्त ना लय नाही महाराज. बाबा म्हणायचे भाऊ फक्त लसणाच्या मुळीला बाबा आपल्या उदर फक्त स्टोची पिन काहीतरी गुतलंय ना काय स्टो तुमच्या गुतलंय ना मग तुमची पिन वापरून तुम्ही काढा ना.
गुटला कचरा तुमच्या स्टोवच्या बर्नल मध्ये आणि तुम्ही पिन हातात घेतली आणि लोकांचेच बर्नल थांब इकडे म्हणले तुझा बर्नल मी साफ करतो. अरे बाबा साफ करायसाठीचे झाडू संतांचे आदराने भरले पण पहिला शब्द आहे मार आधी आपला बर्नल साफ. तुमच्या मुंबईचं दृष्टांत आहे. तो मुंबईतूनच आलाय. काय प्रकार झाला 2.5 लाख रुपये पगार महाराज आणि 2 इंच बंगले शेजारी पण हिच्या नवऱ्याला 50,000 आणि तिकडचीला 2,500. ही म्हणायची का हो त्या बाईच्या नवऱ्याला 2.5 लाख रुपये पगार आहे पण ती नवऱ्याचे कपडे का चांगले धुत नाही. तो म्हटला तू अशी कशी काय बोलती. अगं म्हणले अहो म्हणले मी कधी कपडे वाळायला लागले ना तुमच्यापेक्षा तिचे कपडे सारखे खराबच दिसतात. तो म्हणले तर काय करा म्हणे हिला म्हणावत काय. बरं ठीक आहे म्हणले. बरं दिवाळीची सुट्टी लागली आणि प्रकार एक झाला. ते म्हणले बघ मला 5 दिवसाची सुट्टी आपला बंगला आपल्याला साफ करून घ्यायचा. मग मस्त बंगला फरची दरवाजे खिडक्या एकदम मस्त. ती म्हणले आव इकडे या ना. म्हणजे काय आव इकडे या म्हणली तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा पण आपल्या शब्दाचा परिणाम 2.5 लाख पगारावालीवर झाला. म्हणजे कसं काय तुम्ही इकडे म्हणले आणि आता बघा कपडे किती पांढरे शुभ्र आहे किती छान आहे किती छान दिसतात. तो म्हणला अगं येडे कपडे पांढरे पहिले बी पांढरे शुभ्रच होते कपडे आताही पांढरे शुभ्रच आहे आणि पुढे राहणारे फक्त फरक एक झाला आपल्या खिडक्याच्या ज्या काचा होत्या त्या खराब होत्या आणि आता आपण स्वच्छ केल्या म्हणून त्या मस्त दिसायला. काय अवघड नाही नाही तू कोबरायनी सांगितलंय भाऊ असं नको करू. आपण रीता रडे दुसऱ्याच्या इथं तुमचं कसं होईल होईल. बाबा म्हणायचे भाऊ त्यांचं कसं का होईना तुझं क्लिअर करून घे. चल माझी सकळा हरीच्या हो इथं व्याकरण जाणून महाराज सकळ शब्दामध्ये व्याकरण आहे बर का. हा माझी सकळा हरीच्या दासा आणि महाराज आपण जे हरी आपण जे हरी आणि इथं हरीच्या दासाचा उल्लेख केला बरोबर. मग दासानं काय करायचं आपलं क्लिअर बस आपलं क्लिअर झालं महाराज. एक शब्द आहे पण माझ्या सहित आपलं कल्याण करणार आहे. मला वाटतं भागवत ग्रंथामध्ये मला क्रमांक सांगणार येणार नाही पण शांती ब्रह्मनाथ महाराजांनी सांगितलं शक्यतो गुरुने कोणाच्या उचापती करू नये आणि साधकाने कोणाच्या उचापती करू नये. का करू नये तर त्यांनी असा धोका सांगितलाय जो थोडाफार परमार्थ आपल्याला समजला बर का समजला तर त्या परमार्थाची जी शक्ती आहे ती शक्ती कमकुवत होण्याची शक्यता राहते. म्हणून थोडं टाळता आलं तर पहा. याचं कारण का मग आपण आपल्या बाबांनी आपलं एवढं घेतलंय तुम्हाला पटणार नाही. पुढचा महिना तू आलाय फक्त पटपट सांगतो जागेवर येतो. महाराज स्त्रीनं जर पाप केलं तर ते तिच्या नवऱ्याला बघावं लागतं. गावानं जर पाप केलं तर ते पाटलाला बघावं लागतं. हो आता असं उलट म्हणायचं बाळ्यानी जर एखादं नगर असेल त्या नगरानं जर पाप केलं तर त्या नगरातला जो कोणी सेवक आहे पर्यायनं हो त्याला बघा कारण शब्दाचे गावानं केलेलं पाप पाटलाला भोगावं लागतं महाराज. आणि शिष्यानं केलेलं पाप साधकानं केलेलं पाप ते त्याच्या सद्गुरूला भोगावं लागतं महाराज. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो जुनी मंडळी आमच्या सर्वांचा भाव होता 2 तप सद्गुरू श्रीपाद बाबा आम्हाला पुरणारे 2 तप म्हणजे कंप्लीट 24 वर्ष असा भाव एवढा मोठा वाघ आमच्या
आमच्या पाठीशी उभा आहे. पण महाराज हा ग्रंथाचा शब्द आहे. मी अभंगाचा टोक तुमच्या लक्षात आणून देतो. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये हा अभंग आहे. स्त्रीने केले पाप पतीने भोगावे अशी सुरुवात आहे बर का. हा लक्षात घ्या, माझा भाव लक्षात घ्या. माय बापा हो, त्या अभंगाचा शेवट आहे. या मायवी पापामध्ये न रमता चेतन अशा प्रबोध शक्तीचा तुम्ही आकलन करा आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. चल आणि जवळ्या माझी या सकळा हरीच्या दासा. त्याचे परत 4 प्रकारे महाराज. त्याचे 4 प्रकारे. एक प्रकार असा आहे, तो म्हणतो अरे हरी खरा नाही आणि जगही खरं नाही, सर्वम शून्यम शून्य. नंबर 2 तो म्हणतो जग खरं आहे पण जगातला हरी खरा नाही. नंबर 3 तो म्हणतो जग खरं नाही फक्त हरी खरा आहे. आणि त्याला बाबांच्या भाषेत आजात वाद सर्व खलिविदम ब्रह्म. चल थोडं जवळ येऊ. पंढरपुरामध्ये घडलेली घटना आहे, अगदी नॉर्मल. काय प्रकार झाला, एक जण मडकं घेऊन दही विकायला चालला. गौरंग महाप्रभू वाटेत भेटले. हरी 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 बोल. म्हणले बाबा देतो का? म्हणले घ्या ना. बोनीचं गिराईक मिळाले. माठ होता, महाराजांकडे दिला. महाराजांनी आखव दही ताक पिऊन घेतलं आणि म्हणले बोनी. म्हणजे माझे शिष्य येऊ राहिले साधक, त्यांच्याकडून घे, तोपर्यंत इथं थांब. तोपर्यंत जे हरी महाराज निघून 2 जण आले. म्हणले हरी हरी जे हरी. पुढे गेलेले सद्गुरू म्हणले हो. म्हणले तुमच्याकडून पैसे घ्यायला सांगितले. ते म्हणले गुरुच आमचा उघडा नागडा आहे, आमच्या काय? म्हणजे बरं आहे का? अहो हे गेले जे हरी घालून. त्यानं तो रिकामा माठ डोक्यावर घेतला, परत घरी चालला. मनात म्हणला असं पुढे शिक्के असतो का? खुशाल महाराज बोलत बोलत घरी गेला. बायको दारात भांडे घासत होती. लय लवकर आले. ते म्हणले सारे ते महाराज लोक ताक पिऊन गेले, रुपया नाही. पण तो काय म्हणायचा, मला जड झालं, मला उतरू लाग. ती म्हणले अख्खं ताक तिकडे पाजून आले आणि रिकामा माठ तुम्हाला जड झाला. महाराज तिनं माठ उतरू लागली. अख्खा सोनं नाणं मोहरानं तो माठ भरलेला होता. नीट ऐका भाऊ, फक्त गौरांग महाप्रभूचा आणि साधकाचा श्वास त्या ताक विकर त्याच्या नाकात गेला आणि त्याचा आतून आजपा चालू झाली. बायकोला म्हणतो हे किती भरून जरी मिळालं ना, याच्यात आपल्या दोघांचं कल्याण नाही. या निर्जीव माठात भरलं याच्यात महत्व नाही, या माठात त्यानं भरलं पाहिजे. पळाला महाराज, पळाला. जिथपर्यंत प्रभू गेले होते तिथं गेला आणि आडवा झाला आणि पाय धरले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेशन्ति ते ज्ञानम. अरे ब्रह्मणे दाय कर्मानी संगतत्वा करोतुया लिपते न स्वपापेन पद्मपत्र विमाम बसा. महाराज बाबा मी सोडणार नाही, मी सोडणार नाही. या मडक्याचं तुम्हाला काय करायचंय, याचं कल्याण करायचंय. महाराज बाबांच्या मुखात शब्द आहे, फिरविला घट फोडीला चरणी. अरे महावाक्य दोन्ही. आणि जवळ येऊ. जवळवरी सद्गुरु नातू मस्तकी न ठेवी हातू निवृत्ती दासाशे विनवितू तव शिष्य निवांतो केवी होय. बरोबर ना? बरोबर ना? महाराज गौरांग महाप्रभून आतून आजपा चालू केली आणि हरी आणि आपल्या संप्रदायातला हरी आत्मा परमप्रिय हरी. बर का जे हरी आत्मा परमप्रिय हरी, त्याच्या नामकीर्तीचा हर्षवारी नित्य नवी आवडवारी
सभाय अभ्यंतरी हरी प्रकट माझी असं कळा हरीच्या दास. बस एवढं मिळू दे. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये धोका सांगितला असं होण्याची शक्यता आहे. पण पांडुरंगा माझ्या लेकरांना माझ्या लेकीला असं होऊ देऊ नको. अभंगाचं दुसरं चरण. कल्पनेची बाधा. आता फक्त एवढंच ध्यानात घ्या. लय टाइम कीर्तन केलं म्हणजे लय मोठा व्हावा आणि फार व्हिडिओ का काढून महाराज. कल्पनेची बाधा. शुद्ध चैतन्याला जीवा भावाला आणलं त्याचं नाव कल्पना. फार डोक्यात बसतंय का? शुद्ध चैतन्याला जीवा भावाला आणलं त्याचे नाव कल्पना. चला आपण बाबांकडे थोडस प्रमाण देतो. कल्पना अविद्या. बरोबर. नंबर 2 कल्पनेपासून कल्पिला जो तेने पडे गोवा. थोडं पुढं कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. महाराज नियम असा आहे ब्रह्माद्वैत पाहिलं का कल्पनेचा जन्म होतो. आणि ब्रह्मात अद्वैत पाहिलं का कल्पना जळून जाते. आता थोडं जवळ येऊन सांगतो दृष्टांत म्हणून. महाराज ही कल्पना काय करते? जे जसं आहे जे जसं आहे तसं वाटू देत बर का. आणि जे जसं नाही ते तसं वाटल्याशिवाय. जुना काळ गावाकडचा तेव्हा काही असे पिक्चर हे बाकीचं काही साधन नव्हतं. गावाला ठरलं राम सीताचं नाटक करायचं. आणि त्या टायमाला महिला नव्हत्या. एक झाला राम आणि एक मुलाला पात्र दिलं सीतेचं. पण ज्याला सीतेचं पात्र दिलं त्याचं नाव राम होतं. आता मिठी सुटून देऊ नका. आता जिला म्हणजे पात्र लेडीज आहे त्या मेकअप करणाऱ्याने लवकर बोलवलं. म्हणले सीतेचं पात्र करणारा लवकर पाठवले. आल्यानंतर महाराज त्या रामच्या बायकोच्या लक्षात आलं माझ्या मालकाला भूक लागल्यानंतर त्याला दम निघत नाही. आणि मग आता हा 4-4:30 वाजता गेला आणि याची मेकअप
चालू झाले. चालू तिनं डबा केला, पोरा बाळाच्या हातात तो डबा दिला. म्हणले तुझे बाबा आहे मेकअप रूम मध्ये, एवढा डबा जेवणाचा त्यांच्या ताब्यात द्या आणि आईने दिला म्हणून सांगा. मला ते डबा घेऊन आलो. तोपर्यंत राम 99% सीता झाला होता. राम 99% सीता झाला होता. ते पोरग इकडं पाहतो तिकडं पाहतो, त्याला कुठं त्याचा बाप दिसाना. आता काय करायचं? आणि त्याला माहिती माझ्या बाबाला भूक लागल्यावर दम निघत नाही. मग त्यानं काय केलं, त्या सीतेच्या हातात डबा दिला. म्हणला मावशी माझे पप्पा आले का त्यांना सांगा मम्मीने डबा दिला आणि तुम्ही जेवण करून घ्या. बाळ निघून गेलं. बाळ निघून गेलं महाराज. हा पावर का आता संध्याकाळी 9 वाजता कार्यक्रम चालू झाला. महाराज असं पात्र त्या रामनं उंच टोकाला नेलो. सारी पब्लिक म्हणायची वा काय सीता, काय सीता, काय सीता. आणि बाबा आपल्याला विचारतात राम सीतेचं काम करतोय, जग त्याला सीता म्हणतोय, पण सीता स्वतःला राम समजून का स्वतःला सीता समजून? इथं आपल्या परमार्थाची गडबड करायची रे. मग बाबा बोलायचे भाऊ साडी नेसला त्या टायमाला राम रामच होता बर का. पात्र करायला लागला समाजाच्या दृष्टीनं राम राम आहे का राम सीता आहे? समाजाच्या दृष्टीनं आणि समाजाने आपल्या परमार्थाचं इथंच वाटोळं गेले. मला तुमच्यासारखे सद्गुरू नाही, तुमच्यासारखे महाराज नाही. झालं ना महाराज येणे पण चला महाराज. सर्व समाज काय सीता, काय सीता, काय सीता. लाखाचं बक्षीस वर्षाव झाला. राम म्हणून सीता म्हणून बाबा म्हणायचे भाऊ पडद्याच्या पाठीमागा आला राम, मेकअप आहे तुटला आणि साडी काढत होता. रामानं काम सीतेचं केलं पण राम रामच होता. रामानं मेकअप तुटला तरी राम रामच होता. आणि रामानं ड्रेस घातला त्या टायमाला राम नडलं काय? दृष्टी बदल झाला का सृष्टी बदल? काय बदल झाला? समाजाचा दृष्टी बदल झाला. रामाच्या ठिकाणी राम न समजला, रामाच्या ठिकाणी काय समजलं? डोक्यात या दृष्टांत देखील डोक्यात बसणं कठीण. मग त्यांचं म्हणणं असं आहे तुम्ही या जगात वावरता, या जगतात ज्याचं अधिष्ठान आहे ते ब्रह्म, तुमचं अधिष्ठान हे देखील परब्रह्म. आणि जो व्यवहार चाललाय तो ब्रह्माच्या अधिष्ठानावरच बर का. मग ते म्हणे एक काम कर ना, तू वैष्णव झाला ना, तू साधक झाला ना, मग विष्णुमय जग वैष्णवांचा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. खरंच प्रयत्न वाढे राहा. बाबाने लई जवळ परमार्थ आणून ठेवला बर का. कल्पनेची बाधा नव कवने काळी. भूतकाळात नको, भविष्य काळात नको, वर्तमान काळात नको. कारण याच्या संतांनी लय दृष्टांत दिले. आणि इथं आपल्या परमार्थाला धोका आहे, इथं आपल्या परमार्थाला धोका आहे. म्हणून संतांनी आपल्याला जागा केलं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपला टाइम संपुष्टात आलेला आहे. तरीही 1-2-5 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा समर्पित करून घ्यायची. मोठ्या प्रेमाने, मोठ्या भावाने, मोठ्या श्रद्धेनं काय करायचं, थोडस पांडुरंगाचं चिंतन करायचं. आज तुमच्या माझ्या करता महाराज हा एवढा पुण्य सोहळ्याचा दिवस आहे. एका साधूची पुण्यतिथी महाराज. तुम्हाला पटणार नाही, देवाच्या येण्यात सोहळा राहतो आणि साधूच्या जाण्यात सोहळा राहतो. एवढा सोहळा मोठा आहे. म्हणून मोठ्या प्रेमाने,
मोठ्या भावाने थाप टाक. हरी हरी विठोबा कल्पनेची बाधा नभ कवणे ही संत मंडळी सुखी असतात. महाराज खरा सर्प जर चावला ना तो खरोखर तो उतरवता येतो असं ग्रंथात आहे बरं का. पण ब्रह्माचा जर सर्प चावला मग मात्र कठीण. महाराज एक वेळा साधकाला जर चावला तर तो उतरवता येतो, पण बाबा महाराजाला जर चावला ना राम 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 राम. मला एक विशेष वाटतो महाराज, एवढा अवतारी महात्मा आपल्याला प्राप्त झाला आणि त्यानं बाबा काय सांगावा. आमच्या करता आमचा श्रीपाद बाबा आम्ही आमचं पाहून घेऊ, पण तुमच्या करता आम्ही श्रीपाद बाबा आहे, तुमच्या करता आम्ही श्रीपाद बाबा आहे. काय करायचं ते तुम्ही आम्हाला करा, तिकडे डोकं लावायचं नाही. काय ड्युरिंग असं महाराज. महाराज अरे बाबा म्हणायचे भाऊ अरे अंगाची कातडी काढली आणि तुमच्या चप्पल करून पायात घातली तरी तुमचे उपकार भेटणार नाही. बरोबर ना. पुढं बाबांचा भाव आणि कुठं आपला भाव. मला तुम्ही सांगा, आणि आशाला नाही, आशाला जर सर्प चावला कोणी उतरायचा? कोणी उतरायचा? मग लय अवघड आहे महाराज. आणि म्हणून अजून थोडं मला शब्द आहे म्हणून मला बोलायचं आहे. ग्रंथामध्ये सर्पाचा भ्रमाचा सर्प डसलिया माणूसा गुळ कडू लागे कैसा निंब काय कसा गोड गुळसा म्हणून. काय झालं? टेलर बसून फाटक्या चिंध्यांमध्ये सुई आली आणि याचा पाय पडला. त्या वाकड्या चिकड्या रंगीबेरंगी चिंध्या, याला वाटलं साप साप साप. गेला दिशाला महाराज, त्याला लिंबाचा पाला आणून चालला. लिंबाचा त्याला गोड लागायला लागला महाराज, आणि गोड त्याला कडू लागायला लागला. बरं आहे का? आता लोक म्हणले कसं काय करायचं, आता कसं काय करायचं, आता कसं काय करायचं. महाराज नेमकी एक सासरवासी लवकर तिच्या ब्लाऊजला बटन लावायचं होतं. ती टेलर म्हणजे भाऊ तुझ्या पाया पडते, मला उद्या सकाळी पहिल्या गाडीनं, मला माहिती नाही, फक्त बटन लावून दे. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपली सुई कपड्यामध्ये त्या चिंध्यांमध्ये बॅटरी घेऊन तो पाहत होता. पेशंट जवळच, लोकांचा गोळका तो पाहतो. लोक म्हणले टेलर काय पाहतो? तो म्हणला या चिंध्यामध्ये माझी सुई हरवली. 2-4 जण म्हणले रामला सुई तर नसेल टोचली. एवढ्या महिन्यात काय सर्प आले. पाहता पाहता महाराज टेलरला सुई सापडली.
अरे म्हणे काच काय, रामाला सुईच टोचली, फक्त रामाच्या काना शब्द गेले. तुम्हाला पटलं नाही, तोंडाला फेस आला होता. रामे उठून बसला. हा तोपर्यंत महाराज ते महावाक्य आपलं खरं काम करीत नाही तोपर्यंत आपला मेळ कधी बसणार? कधी नाही. चला, कल्पनेची बाधा नव कोणे काळी, पण ही संत मंडळी सुखी असो. मग कशाला सुखी होती? आपण सर्वांनी प्रयत्न केले महाराज. फार घोटी बसून तर डोंबिवली पर्यंत नाही, अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कसा डोरून निघाला. लय मोठे उपकार झाले महाराज सर्वांची. अगदी घरचा दृष्टांत आहे. तुम्हाला कळा काय प्रकार झाला. भाऊ मिलिटरीमध्ये आणि बहिणीचं जमलं. बहिणीनं फोन केला, दादा माझ्या लग्नाची तारीख धरली, तू लग्नाला पाहिला पाहिजे. त्यानं सांगितलं, ताई काही कर पण इथं बॉन्ड्री खडतर आहे, मी येऊ शकत नाही. मग सुट्टी मिळाल्यानंतर गावाला येईल आणि तुला घ्यायला येईल, काळजी करू नको. दादा माझ्या लग्नाला तू नाही, कसं रे? काहीच काळजी करू नको. महाराज 12 महिने सुट्टी मिळाली नाही. भावाला सुट्टी मिळाली, घरी आला, बॅग ठेवली. सर्वांना सांगितलं, मी ताईला घ्यायला चाललो, मी ताईला घ्यायला चाललो. आता आपण काय अडवणार? गर्दी कशी आता मुंबईकरांना सांगायला नको. त्यानं काय केलं, गाडी लागली, रुमाल खिडकीतून सीटवर टाकला. त्याला वाटतं आता जागा फिक्स झाली. आणि त्याच रुमालाच्या जागेवर दुसऱ्या एका माणसाने पिशवी टाकली. असं करायचं त्याला. गाडी कल्याणला चाललेली आहे बर का. डोंबिवलीमध्ये हा प्रकार झाला. दोघही रुमाल आणि पिशवीवाली गाडीमध्ये चढली. रुमालवाला म्हणायचा, जागा मी पकडली, तुला मी सीटवर बसून देणार नाही. पिशवीवाला म्हणायचा, तू तिकीट घेणार आहे आणि मी काय फुकट जाणार आहे का? जमणार नाही, सीट माझी आहे, मी तुलाही बसून देणार नाही. गाडी निघाली. दोघे सीट जवळ उभे, कोणीच कोणाला बसू देईना. गाडी आपल्या स्टॉपला आली आणि दोघांना ओळखणारा वसंत भाऊ सारखा गाडी चढला. आता दोघांना बघितलं, अरे जे हरी, जे हरी, जे अरे भले मग सीट मोकळं आणि तुम्ही दोघं उभे. मिलिटरीवाला म्हणतो, वसंत भाऊ काय, अरे आम्ही इकडे बॉर्डरवर, इतके गावातले लोक खतरनाक, अरे मी सीट पकडून साला मला बसून देईन. ज्यानं पिशवी टाकली का, तर मला वसंत भाऊ मलाही एक सांग, त्यानं तो रुमाल टाकला आणि मी माझ्या सर्व बाजारची पिशवी टाकली. यानं माझ्या पाहायला नको का? बडवा मलाही बसून देईन, पण मी कसा बसून देणार? वसंत भाऊ म्हणे, आता मोठा अवघड काय करायचं? बरं तू दोघांना ओळखतो ना? ते म्हणे, गाड्यावर तुमच्या पाया पडतो, तुम्ही आता एकमेकाला शिव्या घालू नका. मग मिलिटरीवाल्याला सांगितलं, भाऊ तू कुठे चालला? मला माझ्या ताईला आणायचा. म्हणे, भाऊ तू जिला आणायचा चालला का? हातीचा नवरा आहे. आणि त्याला सांगितलं, जी तुझ्या 12 महिने आली का नांदायला, हातीचा लाडका भाऊ आहे. बाबा 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 बाबा, काय त्या प्रेमाला उकड्या. दादी दादी, बचा बचा बचा. दाजी म्हणला, आता इथं वसंतरावच बसती. म्हणून या दोघांचा परिचय संबंध साधण्यासाठी आज त्याचा कोणीतरी हवात. या काही की म्हणता येतं का? बाबा म्हणले, माझ्याकडे नाम आहे, बसा. शक्य आहे का? पण जे जोडले
साधकाला साधक, जीवाला जीव जोडला त्याचं एकमेव कारण माझ्या वसंत भाऊ सारखे, तुकाराम भाऊ सारखे, तुमच्या सारखे वैव्रत, तपव्रत, ज्ञानव्रत आणि असे घडत घडत महाराज आज अख्खा महाराष्ट्र सर्व विचार करतात. एका श्रीपाद बाबांनी अख्खा महाराष्ट्र महाराज आणि म्हणून आपल्याला तिसऱ्या चरणात सांगितलं महाराज कलीचं प्रथम चरण चालू झालंय. पण एक अहंकाराचा वारा भाऊ बर का, काय कोणाला लावून ठेवायचं. पहिला जो वारा आहे ना अहमचा, हा आपल्याकडे घ्यायचा बर का. हा एकदा वारा बाजूला गेला का साहम तिथं तयारी, तो कुठंच गेला नाही. तो महाराज करतळी आवळे बर का. बर चला मी प्रमाण देतो. अहंकार जरी सोमपण तै चित्ती प्रगटे, मनही होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय हो. थोडं पुढे जाऊ कोणी महाराज. सामान्य का आंबावे बर का, साधकाकडं साहम सोहम भावे आणि भक्ताकडं प्रेम भावे. बर बाबांनी आपल्याला दोन्हीचं प्रदान केलंय, आपल्याला ज्ञानही प्रदान केलंय आणि आपल्याला भक्ती सुख प्रेम सुख पण प्रदान केलं. म्हणून अहंकाराचा वारा न लागो हा बर का. माझ्या विष्णुदासा हा कोणालाच हे नको बरं, नको बरं. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा, प्रेम सुखी अहंकाराचा वारा न लागो राजेसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. ज्ञानेश्वर माऊली असावे कल्याण हा. आणि ज्या मुखी हा आता कोणाचा पांडुरंग मंदिरावर आहे इथं ना विलाजी, पण आपला पांडुरंग विठ्ठल जळी स्थळी भरला आणि रिता ठाव आज मी दृष्टीने पाहिला. अरे विठ्ठलाची 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 म्हणून आणि हा
विश्वव्यापक कमलापती हा आपल्याला कोणी दाखवला? या परंपरेनं दाखवला महाराज बाप्पा. ओ शेवट पुण्यतिथीचा काला करायचा आपल्याला. 1-2 मिनिटं. आपल्या सर्वांना माहिती आहे काला म्हणजे दुसरं तिसरं नाही, जीव ब्रह्माचं ऐक्य. या नाव काला. फक्त साधकाने देणं ठेवायचा. स्थूल देहाचा काला का, सूक्ष्म देहाचा काला, कारण देहाचा काला आणि महाकारण देहाचा. पण हरिनामाचा खिचडी जीव ब्रह्म ऐक्य हा खरा काला महाराज. नीट ऐका. आपल्या सर्वांना माहिती आहे दुधाचं परिवर्तन दही, दह्याचं परिवर्तन लोणी आणि लोण्याचं परिवर्तन तूप. आपले बाबा म्हणायचे भाऊ तुपातला फक्त बाजूला कर. पहिला मग तूच. गोकुळात एक घटना घडली महाराज. काय? हा बाबा काही चोऱ्या केल्याशिवाय सारा पोपाटा विचारतो यशोदेच्या घरावर. पण यशोदा काही मान्य करायला तयार नाही. किती भांडकर पोरग असू द्या, आई त्या पोराची बाजूच. बाकी म्हणजे आता आईचं ऐकणं. पण एक खतरनाक होती महाराज. तिने अशा बांगड्या गेल्या माग. म्हणजे यशोदे तुझ्या पोराची बाजू तू लावून धरते. तुला माहिती का तुझं पोरग जेवढं बाहेर काळ आहे का त्याच्यापेक्षा हातले काळ आहे. तुला काय माहिती? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आम्हाला त्यांनी सांगितलंय ठाईचा चिकारा अनादी भाऊ. तुला काय माहिती? म्हणली. मग हिनं काय केलं? म्हणली हे बघ आता गाठ तुझी माझी. म्हणली तू फक्त ये, जर नाही मनगटाला धरून पकडला नावाची गवळण नाही. चला का म्हणली. हा म्हणला हिचा नंबर टिपून घ्या बाबा, लय खतरनाक दिसती. लईच खतरनाक. महाराज बाकीच्याला सांगितलं तुमचं दही साई तू आणि लोणी माझ्या घरी आणून ठेवा. कसं तुम्ही याला पाहते. सर्व दार खिडक्या बंद केल्या. एवढी मोठी काठी दार बसली मारायचं. आता कसं काही आणि यावाज मग पाहते म्हणली कसा काळ आहे. महाराज रात्रीचे 2 वाजले. तिचं लक्षच होत. पण तिच्या असं देण्यात झालं मला काही जांभळे आली नाही. पण आतमध्ये जेवढा माल ठेवलाय कोणीतरी आतमध्ये घुसलं. ज्याच्यात घुसला का महाराज आता नियम होती ज्याच्यात तो घुसला का त्याचा डेरा हल्ल्याशिवाय. ती म्हणत विचार करती मला जांभळे आली नाही. आता हा नेमकं काय? ती म्हणली काही का असं पण जो हलवतो ना डेरा आपली बघूच. एका हातात दांडक आणि आतमध्ये गेली हळू हळू हळू. आणि जो हलत होता का महाराज त्याच्यात हात घातला. महाराज हात घातल्यावर जसाच्या तसा वर काढला. वर काढलं. तो म्हणले बघ तुझ्या पाया पडतो, शानी असं तो मला सोडून दे. ती म्हणली आजच्या गावाची जिम्मेदारी आहे तुला सोडील का? तुला शक्य नाही म्हणते. पण मला एक कळालं अरे मला जांभळे नाही. तिनं काय केलं त्याला उमऱ्यात घेतला. कोणाला? कानाला. आणि ते दांड हातात आणि म्हणजे बोल मी एवढी जागी होती तू आत गेला कसा? बरं सर्व बंदे. तू आत गेला कसा? तू आत घुसला कसा? महाराज अरे तुम्हाला वाटतं तुम्हाला अवस्था झाल्यावर तुम्हाला आनंद तुमचे डोळे भरून येतात. तुम्हाला एक सांगू का? ज्या दिवशी तुम्हाला अवस्था होती ना त्या दिवशी विटेवरचा देखील त्याचे देखील डोळे भरून येतात रे. त्याचा शब्द सांगू का? तो काय म्हणतो तुम्ही जाता गावा गुरुर वाटे माझ्या जीवा मला करमत नाही रे. मला करमत नाही.
तुमच्या न भरा दिसत असे देव बर का, देव सुंदे भक्त रडे आणि एक पाहते एकाकडे. महाराज तो विटेवर रडतो रे, वाट पाय उभा बेटीची. महाराज त्यानं सांगितलं, आई तुला एक सांगू, माझा एक स्वभाव आहे. हा, जो ज्याच्या त्याच्या दारात जागा राहतो मी त्याच्याच घरात जाऊन घुसतो म्हणे. जो दारात झोपला, कल्पना कर, दारात झोपला, गावाला म्हणे खडबड कोटाने येईन बाई उठा. काय तिथं, काय तिथं. त्यानं सांगितलं, जो दारात जागा राहतो मी त्याच्याच घरामध्ये चित्त चोरी येले. नंदाच्या हरिले माझे, हरिले चित्त आणि भार वित्त ते दाखवून दिलं. माझ्या श्रीपाद बाबा, माझे केरो बाबा, माझे रामदास बाबा. एकदा बाबांचं थोडं भजन करून शेवा आपणी आठ बाबांचं विसरू नको तू माझा श्रीपाद बाबा. विसरू नको एक सांगू जाता जाता, बाबा असताना प्रातस्मरणीय माझे छबुलाल नाना इथं राहत होते. आज जर माझे नाना असते ना, माझे छबुलाल नाना, तुम्हाला पटणार नाही महाराज, महात्मा दिसला नाही पण युवलेशे रोप आणि त्याचा वेलू गेला गुजरात पर्यंत माझ्या छबुलाल नानानी. आणि आज खरोखर बाबा या 8 दिवस मला 2 वेळा नानांची आठवण झाली. आणि आज बाबांचा विना, नानांचा विना माझ्या भाऊने घेतला. कोटी कोटी धन्यवाद आहे महाराज. महात्मा दिसत नाही पण कार्य केल्याशिवाय. जय विठ्ठल.